नमस्कार. हसूर दुमाला गावचा आजपासून या ठिकाणी अंबाबाई मांड उत्सव चालू होत आहे. त्या अनुषंगानं हसूर गावच्या सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी उत्सवाच्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या उत्सवाच्या निमित्तानं जे काही विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत ते उद्या दिनांक रविवार 16/3/25 पासून या ठिकाणी संध्याकाळी सप्तसूर ऑर्केस्ट्रा हा आपल्या उत्सव कमिटीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर सोमवारी 17/3/2025 या ठिकाणी स्थानिकचं आमचं स्वर माऊली भजनी मंडळ प्रस्तुत भक्तिरंग कार्यक्रम, त्याचबरोबर स्थानिकच्या लोककलाकारांना या ठिकाणी वाव देण्यासाठी स्थानिक कराओके कार्यक्रम, गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मंगळवार दिनांक 18/3/2025 रोजी या ठिकाणी गावची जे पारंपरिक तमाशा आहे तो तानाजी भोसले वाघेरीकर यांचा या ठिकाणी तमाशाचा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर बुधवारी जो उत्सवाचा मेन दिवस आहे त्या ठिकाणी सासनकाठी व रंगपंचमीचा उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर संध्याकाळी 7 ते 7 वाजता या ठिकाणी उत्सव कमिटीच्या माध्यमातून आतिषबाजीचा कार्यक्रम होईल. त्याचबरोबर तानाजी भोसले वाघेरीकर यांचा लोकनाट्य तमाशा व मानाची जी सोंगे आहेत ती त्या ठिकाणी रात्री आयोजित केली आहेत. त्याचबरोबर गुरुवारी दिनांक 20/3 रोजी खास महिलांच्यासाठी त्या ठिकाणी होम मिनिस्टर के भाऊजी यांचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे. या ठिकाणी 5 दिवसाचा हा उत्सवाची रूपरेषा ग्रामपंचायत, उत्सव कमिटी व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी ग्रामपंचायत यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला आवाहन करू इच्छितो की या कार्यक्रम सुरळीत सगळ्यांनी पार पाडून गावच्या लौकिकास आणि गावच्या या ठिकाणी युवकांनाही मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. रंगपंचमीच्या निमित्तानं कोणतंही गालबोट या ठिकाणी कार्यक्रमाला लागू नये याची दक्षता सर्वांनी घेऊन हा कार्यक्रम सर्व ग्रामस्थांनी पार पाडावा अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नमस्कार. मी तंटामुक्त अध्यक्ष यशस पाटील हसूर दुमाला. अंबाबाई उत्सव मांड 2025च्या अनुषंगानं आपल्याला या ठिकाणी सूचित करू इच्छितो की सदरचा अंबाबाई मांड उत्सव हा मांड कमिटी आणि ग्रामपंचायत हसूर दुमाला यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सालोसाल दरवर्षी साजरा केला जातो. या अनुषंगानं या मांडाच्या उत्सवाच्या निमित्तानं 4 ते 5 दिवस या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असतो. गावातील सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळी, बचत गटांच्या महिला या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेत असतात. परंतु या अनुषंगानं या गावामध्ये चाललेल्या परंपरेमध्ये कोणतेही गालबोट लागू नये, कुठलाही तंटा उत्पन्न होऊ नये याची दक्षता आम्ही घेत असतो. त्या अनुषंगानं करवीरचे पोलीस निरीक्षक PI साहेब माननीय किशोर शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सभा आयोजित केलेली होती. त्या सभेमध्ये त्यांनी त्यांच्या स्टाफच्या वतीनं, त्यांच्या सर्व मित्रमंडळींच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना, या गावातील तरुण मंडळांना आवाहन केलेलं आहे की सदरचा कार्यक्रम जो रंगपंचमीचा कार्यक्रम असेल किंवा येत्या 5 दिवसामध्ये जे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि संबंधित जे रंगपंचमीचा कार्यक्रम आहे तो शासकीय नियमावलीप्रमाणे किंवा शासन मान्यतेच्या अनुषंगानं जे काही त्यांना करायचं असेल तो त्यांनी करावा अशी त्यांनी सूचना केलेली आहे. त्या अनुषंगानं सर्व ग्रामस्थांना, सर्व तरुण मंडळांना मी सुद्धा आवाहन करू इच्छितो की सदरच्या आपल्या मांड उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि मंडळांनी सुद्धा त्याची जबाबदारी घेऊन तो कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडावा. सदरचा कार्यक्रम हा सुरळीत पार पाडण्याकरता योग्य ती दक्षता घेण्यात आलेली आहेच. तथापि सर्व मंडळे, सर्व ग्रामस्थ यांना सूचित करू इच्छितो की संबंधित सर्व हा कार्यक्रम संपूर्ण गावामध्ये सध्या CCTV कॅमेरे बसवलेले असल्यामुळं CCTVच्या निगराणीखाली हा कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडणार असल्यानं संबंधित लोकांनी कुठलाही तंटा करण्याचा ह्या ठिकाणी धोका पत्करू नये, अन्यथा CCTVच्या फुटेजप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्या अनुषंगानं शांतता पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. नमस्कार. मी अजित पाटील, ग्रामपंचायत सदस्य. के भाऊजी यांचा जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी
गावातील महिला बचत गट आणि सर्वच महिलांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच नम्र विनंती. अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.